नमस्कार मित्रांनो, मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. उत्तम सोनवणे सर आणि प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबळ सर दोघं बसलेले दिसत आहे. बघूया काय चाललं आहे त्यांचं. चला तर आपण सोनवणे सरांना विचारूया. नमस्ते सर. नमस्कार. मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा आणि भुजबळ सरांचा सप्रेम नमस्कार. आज आपणासाठी अतिशय एक उत्सुकतेचा विषय तुमच्या समोर आम्ही आज खास करून घेऊन येत आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगण्यास आनंद होतो की आज आपल्या गौतम पब्लिक स्कूलचे मान्य प्राचार्य श्री नूर शेख यांच्या सुविद्य पत्नी आपणा समेत या ठिकाणी हजर आहे आणि आपणाला सर्वांना जाणून घेण्याची एक उत्सुकता आहे की या गौतम पब्लिक स्कूलची एक प्राचार्य या नात्याने धुरा सांभाळताना ते यामध्ये यशस्वी कसे झाले, त्याचबरोबर या यशामागे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रईसा मॅडम यांचा कसा सिंहाचा वाटा आहे, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कसे चढउतारांना सामोरं जावं लागले, असे अनेक रहस्य आपण या निमित्ताने आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यांचा आपण एक मुलाखत त्यांची या ठिकाणी आपणासाठी आम्ही या ठिकाणी घेत आहोत. तरी सर्वांनी यूट्यूब सबस्क्राईब करा आणि त्याचा आनंद घ्या असं मी तुम्हाला सर्वांना स्नेहपूर्वक आवाहन. पण या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी तुम्हाला सर्व दर्शकांना या ठिकाणी मी त्यांची ओळख करून देतो. सर्वप्रथम या ठिकाणी ज्या मुलाखत देणार आहेत आणि अनेक रहस्यांच्या या ठिकाणी उलगडा करणार आहेत अशा आजच्या पाहुण्या आपल्या समोर आहेत सौ रईसा मॅडम. नमस्ते मॅडम. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार आणि गौतम पब्लिक स्कूलचे सन्मान्य प्राचार्य श्री नूर शेख यांना या ठिकाणी समोर आपण पाहू शकता. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर नेहमी असलेले आणि गौतम पब्लिक स्कूलचे डिसिप्लिन इंचार्ज श्री रमेश पाटरे आपल्या समोर या ठिकाणी विशेष म्हणजे सरांचे विद्यार्थी आहेत. सरांचे एक विद्यार्थी आहेत, शिष्य आहेत. वयाच्या 12 वर्षापासून ते आपल्या प्राचार्य साहेबांच्या समवेत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता गौतम पब्लिक स्कूलचे जे प्रवेश विभाग प्रमुख आहे श्री भुजबळ सर, त्यांच्या जवळच इंग्रजी विभागातील एक शिक्षक आणि एक हाऊस मास्टर आमचे श्री गांगुर्डे सर आपल्या समेत या ठिकाणी हजर आहे. मी सर्वांचंही अँकर या नात्याने सर्वांचं स्वागत करतो आणि आता आपण मुलाखतीसाठी आपण या ठिकाणी सज्ज झालो आहोत. मुलाखत या ठिकाणी आपण सुरू करू. नमस्ते मॅडम. मॅडम, तुम्ही सरांबरोबर त्यांचा पूर्ण प्रवास बघितलेला आहे आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते तर आपण सर्वच बघतो आहे. पण आम्हालाही असं वाटतं की सरांच्या या कार्यामध्ये आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा खूप मोठा आणि तो हात नक्कीच तुमचा आहे, म्हणून सर इथपर्यंत पोहोचले असं आम्हाला वाटतं. आणि त्यांची कारकीर्द जी आहे ती एक नावाजलेली आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला असं विचारायचं वाटतं की मॅडम, तुम्ही तुमचा परिचय करून द्यावा. तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमचं शिक्षण काय झालं? तर माझा जन्म झालेला आहे मनमाडला 14 जुलै 1966. शिक्षण पण मनमाडला झालेलं 10वीपर्यंत. बाकीचं शिक्षण मालेगावला झालेलं आहे. आणि मग तुमचं जे विवाह आहे तो केव्हा झाला सर? विवाहाचा 88मध्ये आमचा विवाह झाला दोघांचा. तेव्हा सर म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलला होते. त्याच्यानंतर त्यांनी सोनईला लग्न झाल्यावर सोनईला जॉब सुरुवात केली. अपडाऊन करायचे. मी जाफराबादला होते 1 वर्ष. पूर्ण कुटुंबाबरोबर राहायचे एकटे. मॅडम, तुमचं जे लग्न आहे ते कशा पद्धतीने जमवलं? हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? त्याबद्दल एक माहिती सांगा. लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. सरांना तर मी पाहिलेलं सुद्धा नाही होता कधीच आणि त्यांनी पण मला पाहिलेलं नव्हतं. फक्त ते पाहायला आले होते तेव्हा मग आमच्या वडिलांनी ते त्यांना म्हणजे दाखवायला सुद्धा नाकार दिला होता. कारण ते काळात असं होतं, मुली दाखवायची पद्धत नाही होती. म्हणजे मोठे लोकच पाहायचे, त्यांचे चुलते वगैरे काही. मग त्यांनी मला म्हणजे माझे मेवणे आणि त्यांचे हे ते मामा असं नातं आहे आमचं.
तर मग त्यांनी मला बाहेरून म्हणजे येते म्हणे मी दाखवतो तुला, तुला पाहिजेच असं, तर त्यांनी बाहेर आणून आणि मग थोडंसं दाखवलं होतं. म्हणजे तेव्हा असं दाखवायची सुद्धा पद्धत नव्हती. मग सरांनी तसं पाहिलं होतं. मग त्याच्यानंतर आमचं जमलं. म्हणजे सर पहिल्यापासून तुमच्या नात्यात येत होते बुवा पण आणि जाणं येणं असं काही जाणं येणं नव्हतं. तर मग तुमचं हे स्थळ सुचवलं कोणी सरांना? त्यांची साडूनी. हां. त्यांचे साडूचे वडील आहे ना, ते त्यांचे चुलतीचे वडील होते. असं आहे ते नातं असं होतं. त्यांनी सुचवलं आणि मग त्यांच्या वडिलांनी, माझी मोठी बहीण आहे ना, त्याचे तारीख धरायला आले होते तेव्हा मग आम्हाला पाहिलं होतं, मला आणि माझी छोटी बहिणीला. मग दोघांना त्यांनी दोघांसाठी चॉईस केलं होतं. मग मॅडम तुम्ही जर का म्हणता की लग्नाच्या अगोदर तुमची आणि सरांची अजिबातच ओळख नव्हती? नाहीच होती. म्हणजे तर असं मला व्हायचं, सांगा. ते पाहुणेकडे जायचे पण तेव्हा मी निघून जायचे. असं व्हायचं, किती वेळा असं व्हायचं. सगळे म्हणायचे पाहुणे आता तो गेला, मग मी गेले का त्यांना म्हणायचे आता ती येऊन गेली. असं म्हणून खूप वेळ व्हायचा आमचा औरंगाबादला. असं खूप वेळ व्हायचं. आणि मग समजा आता हे 2 जीव आणि 2 ठिकाणातले एकत्र आले, मग समजा तुमच्या आवडी निवडी, तुमचे छंद यामध्ये तुम्हाला काही मग डिस्टर्बन्स आले? हा भरपूर आले. सुरुवातीला? ते येतेच ना. आता एकदम फरक पडतो ना, खेड्याचा माहोल हा. आणि आमचा तिकडचा माहोल, म्हणजे खूपच फरक पडतो. पण ते ऍडजस्ट होऊन जातं. कसं त्यांची फॅमिली तर शिकलेली वगैरे होती, खेडा होता, पण म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित होतं. लोक घरातले म्हणजे त्यांची बहिणींचे स्वभाव वगैरे ते सगळे चांगले होते. मग त्याच्यामुळे काही प्रश्नच आला नाही. सरांचं कुटुंब मोठं? हा, मोठं कुटुंब होतं. तेव्हा तर सगळे एकत्रच होते. आमचं लग्न झालं, माझंच पहिलं लग्न झालेलं आमच्या घरात. मग पहिली सुनबाई म्हणून तुमच्यावरती जी जबाबदारी पडली ती खूप मोठी असेल. खूप मोठी. पण सगळे लग्नाचे राहिलेले होते. आमची सुरुवातच झाली होती लग्नाची. मग तुम्ही एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये सुरुवातीला ॲडजस्ट करायला काही अडचणी? तसं तर मी इकडे पण आमची मोठी फॅमिलीच होती ना, तसं अडचण तर काही नाही आली. मी म्हणते ना, त्यांच्या घरातले म्हणजे फॅमिली मेंबर सगळे एकदम चांगले होते, त्याच्यामुळे मला काहीच अडचण नाही. म्हणजे सासूबाई तुम्हाला सासू वगैरे व्यवस्थित दोन- गायडन्स दोन- करायच्या किंवा मदत करत होते बघा? मग त्यांना माहित होता ते सिटीतली आलेली मुलगी, मग त्यांनी सगळे याच्यात मला ऍडजस्ट म्हणजे केलं, जिथं करायचं तिथं भरपूर ऍडजस्ट केलं सगळ्यांनी. मग तुमच्या फॅमिलीशी जुळून घेताना सरांना अडचणी आल्या असतील, किंवा सर ज्यावेळेस सासरूवाडीला गेले समजा, हा. तर त्या पद्धतीने सर तेवढं फ्रीली ॲटमॉस्फिअर असायचं सर? नाही, सरांचा स्वभाव तसं हे आहे ना, हा. ते कुठे म्हणजे ते माणसं- काय ते वनात गेले तरी त्यांना नाही काही फरक पडला. अरे वा. असं ते आणि तुमचे वडील म्हणजे आमच्या आपल्या सरांचे सासरे, हा, ते तर त्यांना यांचं रिलेशन खूप अवघड होतं. कसं? यांचं रिलेशन कसं? तर म्हणजे आता ते एक सरांचा मी म्हटले स्वभाव असा आहे का ते येड्यांमध्ये गेले तरी ते ऍडजस्ट होते, हुशारमध्ये गेले तरी ऍडजस्ट होते. TTI होते, सर्व्हिसला होते जॉबला रेल्वेमध्ये. सुरुवातीला सरांचे जो स्वभाव होता, ते सरांचा स्वभाव एक फ्री फॅमिलीमधून आलेले सर होते आणि स्वतः एक कोच होते ते. तर मग त्यांच्या वागण्यामध्ये पण होता, त्याचा तुम्हाला त्रास झाला का? समजा सुरुवातीला तुमचं कसं एक ट्रॅडिशनली फॅमिली, असं एक टिपिकल कल्चरल फॅमिली होती समजा, आणि सरांचा स्वभाव थोडासा हा फ्री माइंडेड होता, म्हणजे एकदम फ्री होता. मग तुम्हाला फरक थोडंसं पडला. मिक्स मॅच होत हा, असेल? थोडा होतच म्हणा. आता एकदम नवी फॅमिली म्हटलं थोडा फरक तर होतच मिक्स मॅच. आता सर जॉब करत होते त्यावेळेस आता आम्ही तर बघतोय किती वेळ द्यावा लागतो जॉब करायचं म्हटलं. मग त्यावेळेस सरांनी सुद्धा थोडंसं स्ट्रगल केलेलं आहे, आणि मग त्यावेळेस सरांना घरी यायला उशीर होत असेल, किंवा शाळेमध्ये जास्त वेळ द्यावा लागत असेल, किंवा टीम घेऊन बाहेर जायचे सर. मग त्यावेळेस बाकीची फॅमिली सगळी तुम्हाला बघावं लागायची, तर त्यावेळेस तुम्ही कसं ॲडजस्ट करायचं त्या? त्यावेळेस थोडा व्हायचं डिस्टर्ब. कसं आहे, मला ना म्हणजे असं याच्यात राहायची भीती वाटायची. मी सर येऊस तर म्हणजे पलंगाच्या खाली सुद्धा नाही उतरायची, की मला विच्छू काटायची, सापाची भीती वाटायची. ते उशिरा यायचे ना, तेव्हा मला खूप भीती वाटायची. नवीन कारण मोठी फॅमिलीतून एकदम आम्ही दोघंच आलो नाही तर राहायला पब्लिक स्कूलला. तेव्हा थोडे दिवस झाला, मग ऍडजस्ट झाली. मग म्हणजे सवय झाली मला पब्लिक स्कूलची. मग माहीत झालं हे टायमालाच येणार आहे, त्यांचं जॉबच असं आहे, मग ऍडजस्ट होऊन जातो. जीवनामध्ये आपल्या सुख दुःख आणि येतच असतं, ते एक मागं एकूण त्याचं तो एक सायकलच आहे, चक्रच आहे. त्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी ट्रॅजेडी घडली त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे हेलावून गेला, तुम्हाला त्याचा त्रास झाला आणि तुमच्या जीवनामध्ये संकट आली, त्याचा सामना तुम्ही कसा केला, किंवा एखाद्या संकटाचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता? संकट तर आता फक्त यांचा ॲक्सिडेंटचा आला तेवढाच आला. हां. म्हणजे मोठा संकट आला, म्हणजे खूपच मोठा आला होता तेव्हा ॲक्सिडेंटचा. तेव्हा मुलं छोटे होते, ते एक संकट आला होता. पण ते संकटात आता फेस करावं लागलं. पण आम्हाला म्हणजे माझे रमेश
आता तिकडचे स्टाफ, तिकडचे आमचे सेक्रेटरी, हो. तिकडचे सगळ्यांनी इतकं म्हणजे आम्हाला हे केलं का आम्हाला त्याच्यात म्हणजे आमच्या घरच्या लोकांना सुद्धा जाणवलं नाही की एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याला, आणि त्यांनी लगेच कामं म्हणजे याच्यावर पण गेलं, ड्युटीवर पण घेतलं ते लोकांनी, म्हणजे खूप सपोर्ट केला ती शाळेने आम्हाला, त्याच्यामुळं एवढं जाणवलं नाही. एक महिना सर ॲडमिट होते, पण रोज रमेश मला 11 वाजता घरी न्यायचं रात्री, तेव्हा थांबायचं. मग आम्ही दोघं घरी जायचो, तेव्हा आम्ही आवरायचं, त्यांच्याकडे दुसरा मुलगा आणून ठेवायचा. म्हणजे खूप हे लोकांनी सगळ्यांनी हे केलं आम्हाला शाळेतले. त्या ॲक्सिडेंट मधून सर सावरले. मग त्याच्यानंतर ते सरांची सावरले. ती विल पॉवर जेवढी स्ट्रॉंग होती का, मग मी असं ऐकलंय की डॉक्टरने सांगितलं होतं की यांना हा, तेव्हा दुसरी काय गाडी आता असं आम्हाला असं वाटायचं की बाई आता सर म्हणजे व्यवस्थित होणारच नाही, कारण ते इथून इथपर्यंत चालू शकत नाही होते. मला खांद्याला धरून मग चालावं लागायचं त्यांना. डॉक्टर पण म्हटले होते का यामध्ये विल पॉवर जी असते विल पॉवर चांगले त्यांचे, व्हेरी स्ट्रॉंग. विल पॉवर चांगले. लवकर कव्हर झाले 6 महिन्यात. मग ते आल्यावर लगेच त्यांनी मग थोड्या दिवसांनी शाळा जायला सुरुवात केली. मग त्यांना शाळा म्हटल्यावर त्यांना फुर्ती येतीच. पब्लिक स्कूल आली, फुर्ती आलीच त्यांच्या अंगात. मागे आता ते आजारी काही पडे म्हणते, जा बरं तुम्ही शाळेत, इथं आराम नका करू. मग लगेच त्यांना फुर्ती येते. मागे सरांच्या बोलण्यातून असं ऐकलं होतं की तुम्हाला सुरुवातीला मराठी नाही येत येत नव्हतं, होतं. त्यावेळेस मग तुम्हाला कसं हे केलं तुम्ही, म्हणजे कसं शिकलात मराठी, काही अडचणी आल्या, कोणाची मदत झाली? आता मराठीचं नवीन नवीन तो अजिबातच येत नाही ना, म्हणजे पूर्ण लफ्ज पण कळायचे नाही मला शब्द ते. मग असं दुधावाला यायचा, मग त्याच्यावर थोडा थोडा बोलायचं. मग जे शेजार पाजार म्हणजे जे शिक्षक राहायचे त्यांच्यावर बोलू बोलू मग आता भीती चांगली यायला लागली म्हणजे. मग त्यावेळेस ती मराठी शिकताना किंवा बोलताना हा, असं काहीतरी एखादा म्हणजे शब्द असेल जो लक्षात नाही आला आणि त्यावेळेस आपण चुकीचंच काहीतरी बोललो, असं काहीतरी भरपूर बोलून जातो चुकीचा, ते तर आहे म्हणा. असं एखादा किस्सा आठवतं का हो तुम्हाला की हा, पण आली आली आणि याच्यात गेली आली याच्यात खूप फरक करायचे मी. उद्या सकाळ असं काल असं जेव्हा काल म्हणायचं तेव्हा उद्या की असं उलटा पालटा म्हणत राहायचे. उद्या म्हणायचं तर काल असं असं. म्हणत होते. बरं, आता मजेशीर प्रश्नानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असा की आता मान्य प्राचार्य साहेब आहे, त्यांचं ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव चांगलं झालेलं आहे आणि त्यांनी एक त्यांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांची एक शिस्त, त्यांचं एक ॲडमिनिस्ट्रेशन, सर्व लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या जे घटक आहे, कर्मचारी घटक आहे, त्यांच्याशी त्यांचं वागणं आणि त्यांची असलेली सर्वांवरती पकड आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत तुमचे मिस्टर आहेत ते, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? त्यांच्यामध्ये काय नेमकी असं काय रहस्य आहे? तुम्ही एकदा ते जाहीर केलं तर बरं होईल सर्वांना, त्याची काही ना मदत होऊ शकते. की मला एक सांगायचं आहे की एका फॅमिलीमध्ये 2-3 माणसं असतात, 4-5 माणसं असतात, परंतु क्लॅशेस होतात, एक कोणाचं दुसरं ऐकत नाही. परंतु एवढी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सरांची समजा एवढी पकड आहे प्रशासनावर का मेसमधला कर्मचारी जरी गेला तरी सरांनी ऑर्डर दिलेली ती फॉलो करतो आणि मोठ्यातला मोठा जे असतात अधिकारी समजा ते सुद्धा सरांचं तेवढंच प्रकर्षण आहे, ती ऑर्डर फॉलो करतो. याच्यामागे सरांकडे नेमकी अशी कोणती कौशल्य आहे की जे ही सर्व सुरळीत चालतं बस? घरातली त्यांना फ्रीडम भेटला सगळ्या गोष्टीला, कोणत्या गोष्टीला त्यांना अडचण नाही आली. आणि आता मी 35 वर्षांनी हाऊसवाईफ पण आहे, हाऊस मास्टरची वाईफ पण राहिली, प्रिन्सिपलची वाईफ पण राहिली आतापर्यंत. राईट. पण सरांना आता एवढे माझे मेट्रांना गेलेले, आया गेलेले हाताखालून, त्यांचे पण गेले, म्हणजे माझा येतच प्रश्न, हाऊस मास्टर गेलेले. पण अजून मी शाळेबद्दल ते हाऊस मास्टर, ते हाऊस मेट्रांना, हाईस आया यांची त्यांचे म्हणजे काहीच डिस्टर्बन्स केलं नाही. मला ही अशी म्हटली, मला ती तशी म्हटली, ती मला ऐकलं नाही, ती माझं हे केलं नाही, हे त्यांना डिस्टर्ब केलंच नाही. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे काही डिस्टर्बच नाही केलं मी शाळेबद्दल. माझं घर, माझी मुलं, माझे फॅमिली मेंबर जेवढे सासूरवाडीचे किंवा माझे घरचे, त्यांचं पाहायचं ते करायचं. तुम्ही शाळा तुम्ही व्यवस्थित पहा, तुम्हाला अडचणच नको. आणि हे करत असताना मग समजा तुम्हाला आता कसं आहे, एक पुरुष म्हणजे जबाबदारीच असते त्याच्याकडे, त्याला बाहेरची कामं बरीच करावं लागतं. समजा की हे आणून दे, ते आणून दे, घर चालवायचं म्हटलं, मग त्यावेळेस सरांची तुम्हाला मदत मिळत होती का? सरांचं तसं होतच नाही ना काही. सरांना म्हणजे मदतचं तर प्रश्नच येत नाही आणि त्यांना माहीत आहे ही जे करते ती सगळं हीच करणार.
आणि ते जातात ते सगळं म्हणजे करायचं. सरांना ते- कपडे म्हणजे लहानपणापासून मुलांचे कपडे, माझे कपडे, नातेवाईकांचे कपडे, काही खरेदी काही असलं आजपर्यंत मीच करते म्हणजे खरेदी. सरांना तुमच्याकडून पूर्ण फ्री हँड मिळालेला होता. हां, त्यांचं पण आणि free मला hand तरी होतं, म्हणून वाटतंय आपण पण करायला लागलो आणि त्यांना मी फ्री हँड दिला म्हणून त्यांनी शाळा चालवली. मला तेच- दोघांच्यामुळेच हे झालं ना मला आजपर्यंत. तेच वाटतं की खरा तुमचा जो मिळालेला फ्री हँड आहे त्याच्यामुळं सर या इथपर्यंत या यशापर्यंत पोहोचले. सरांनी 1000 रुपये दिले आणि मी काल म्हटले आज संपले तरी सर मला विचारणार नाही शब्दांनी तू काय केलं, कारण एवढा त्याला माहिती आहे विश्वास, योग्यच आहे खर्च करणं. हो निश्चितच. आणि त्यांच्या यशामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे. आणि बऱ्याचदा प्रिन्सिपल सर सुद्धा बोलत असताना सांगत असतात की मी जर कुठं चुकत असेल किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून नकळत होत असेल तरी मॅडम मग ती गोष्ट माझ्या लक्षात आणून देतात हा शाळेची पण मी आणि लगेच हो, आणून देते त्यांच्या आणि लक्षात. जागरूक करतात मला आणि मी फॉलो करतो. हम्म. आणि बऱ्याचदा त्याचा फायदा होतो असतो प्रशासनामध्ये सुद्धा. मग या दरम्यान सरांची तुम्हाला मदत नव्हती होत, तुम्ही दिलेला होता फ्री हँड. पण ज्यावेळेस मुलं झाली तर मग छोटी छोटी मुलं सांभाळायचं थोडंसं अवघड नाही करणं. मग त्यावेळेस तुम्ही दोन्ही मुलांना सांभाळू शकत होता का? कोणाची मदत लागायची तुम्हाला? त्यांचं तुम्ही पालन पोषण एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तुमच्या आज दोन्ही मुलं चांगल्या मोठ्या पोस्टवरती काम करताय, तर त्यांच्याबद्दलही आम्हाला जाणून घेता येईल की घरातलं वातावरण कसं असायचं. मुलांसाठी पण उपयोगी पडेल, त्यांनाही कळेल की मग घरामध्ये मुलांना आपण कसं वागवलं पाहिजे. तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल की मुलांच्या बाबतीत तुम्ही मुलांचं सुरुवातीपासून तुम्ही पालन पोषण कसं केलं? ते वडील घरात खूप कमी काळ राहायचे, मग त्यावेळेस मुलं विचारत असतीलच की पप्पा केव्हा येणार आहे काय? तर हे प्रश्न जे तुम्हाला भेडसावत होते किंवा मुलं विचारायचे त्याला तुम्ही कसं सामोरे? पब्लिक स्कूल पाहू राहिले. मग त्याला ते 1 वर्षाचे 1.5 वर्ष बोलतं झाले का त्याला हे माहित होतं आब्बा ड्युटीवर गेलेले, आता येणार आहे, टायमाला जाणार आहे. ते त्यांचे म्हणजे रुळून गेलेलं होतं ते मनात. आता 9 वाजता येणारच आहे असं ते सवय झालेली होती. आमच्या मुलांना सुद्धा ते सवय झालेली होती. त्याच्यामुळे त्यांना माहिती 9 वाजता येणार आहे, आता ड्युटी संपणार आहे, आता ड्युटीवर जाणार आहे. ते पण म्हणजे शाळा आणि घर ते तसेच मोठे झाले आणि त्यांना काही जास्त हे पण नाही करावं लागलं आपल्याला. म्हणजे KG पहिलं KG फर्स्ट ते 3rd पर्यंत आपण शिकू तेव्हा मग नंतर त्यांना तर बोलावंच लागलं की तुम्ही अभ्यास करा का काय करा. ते त्यांचे रुटीनला बरोबर लागले होते. म्हणजे नंतर अभ्यास आम्हाला वगैरे मी म्हणते ना सगळं जास्त फायदा झाला पब्लिक स्कूलचा. हेच का सगळे याला आम्हाला जास्त हे नाही करावं लागलं. म्हणजे बाहेर तरी शाळेत गेलं म्हटले का मुलांना आपल्याला जास्त त्रास द्यावा लागतं की तुम्ही जा करा, ॲडजस्ट करा, अभ्यास करा, ट्युशनला जा, तसं काही करावं नाही लागलं. तर काही थोडक्यात त्याला आपण Yes. तर सरांचं आवडतं डेस्टिनेशन आता हे तुम्ही एक म्हटले ना त्याचा तर नाही माझ्याकडे प्रश्न, कारण एक आमचं दोघांचं पण नाही. कारण आम्हाला दोघांना कुठं जायचं ना कुठं आम्हाला आवडतं जायला दोघांना कुठं म्हणजे म्हटले दोघांना आवडतं. काही नाही पण दोघं एकत्र असले की तुम्हाला आनंद आम्ही दोघं एकत्रच जाणार कुठं पण. आणि सरांचं एक पण आहे वैशिष्ट्य, ते एकटे कुठे जाणार या विषयात मी पाहिलं. त्याचे माझे 38 वर्षाचे याच्यात ते एकटे नाही जाणार कुठं. गेले आम्ही दोघंच जाणार. आता एक मग खूप लग्न असू काही घर चालवायचं म्हणजे क्लॅशेस उडतातच थोडेसे. पण पती पत्नीमध्ये जर तू मै असा वाद जर झाला तर तुमच्या दोघात अगोदर माघार कोण घेत? सरच घेतो. ऑब्विसली आपणच घेतो. नाही, आणि ते पण गरजेचं आहे, कारण की एकाने माघार घेतली का समोरचा आपोआप शांत होत. त्याच्याबद्दल आपण आता सरांना विचारू की आता मॅडम म्हटल्या की सर माघार घेता, याच्याशी तुम्ही सहमत आहात? बिलकुल बिलकुल. आणि काय फायदा जाणवला तुम्हाला माघार घेतल्याचा? फायदा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता येतं तुमच्यासारख्यांना सुद्धा त्याचा फायदाच होईल. कारण कसं आहे, जी बायको असते घराची सगळं बघते, तिचं जर आपण दिवसाभराचं काम जर बघितलं तर आपल्याला वाटतं आपण खूप काही करतो, पण तसं नाही आहे. ती जे करते तिच्या कामाच्या बरोबर आपण करू शकत नाही. आणि त्यासाठी आपण माघार बी कुठं घेतो, आपल्या बायकोजवळ घेतो. तर त्याच्यात काही कमीपणा मानायचंच नसतो. भांडण तर झालंच पाहिजे. भांडण नाही झालं तर तुमचं प्रेम वाढणार, मुलांना बी तुमचं आकर्षण कसं होणार का आपला बाप भांडतो बी आणि माघार बी घेतो. हे घरामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं. म्हणून त्याच्यात काही नाही, प्रत्येकाने बायकोबरोबर भांडावं आणि प्रत्येक माणसानेच माघार घ्यावा, या मताचं मी. धन्यवाद सर. याच्यामुळे कमीत कमी आमच्या प्रेक्षकांना हे कळेल की कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, कुठेतरी योग्य ठिकाणी माघार घेतली पाहिजे. आणि महिलांना घरामध्ये खरोखर खूप कामं असतात, ती दिसून नाही येत फक्त. याच्यावरती आता
मुलांच्या शिक्षणाकडे येऊ आपण. मुलांच्या शिक्षणाचे जे डिसिजन घेतले तुम्ही घरांमध्ये, ते दोघांनी चर्चेतून घेतले की कशा पद्धतीने हँडल केलं ते? जसं आपण म्हणतो की आपल्याला जर एखादं काही काम करायचं असेल तर घरामध्ये चर्चा झाली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आपण एकमेकाशी, आणि मग कोणत्या तरी एका निर्णयावर गेलो पाहिजे. तर मग ते डिसिजन तुमच्यात कोण हँडल करत होतं दोघां? म्हणजे ते दोघांनाच करावं लागायचं ना, ते एक कोणी करू शकत नाही. ती चर्चा करूनच दोघांचंच आता तुमचं सांग ना, पुण्याला कसं टाकायचं आपण? सोयीचाच वर्ष झाला होता आम्हाला तेव्हा. पगार पण म्हणजे एवढे जसं पुण्यात ठेवण्यासारखे आपले नाही होते. अरे घरून आम्हाला घ्यायचं नाही होतं काही, हा. घरी मस्त होतं, पण नको आपण कमवतो मग कशाला कोणाला त्रास द्यायचं. मग तेव्हा आम्हाला पहिल्यांदा पुण्याला पहिले सोयील आहे ना एक्झामसाठी दिल्लीला जायचं होतं त्याला. तर रमेशच घेऊन गेला त्याला पहिल्यांदा. मग रमेशबरोबर ते दोघं गेले. मग त्याचा एक मित्र अभ्यास करत होता तिथं UPSC MPSCचा, तो आमचा स्टुडंटच होता जुना. मग हे दोघं तिथं राहिले, त्याचं सगळं पाहिलं वगैरे त्यांनी पाहिलं. मग तेव्हा काही आमचे म्हणजे मनात नाही होतं त्याला काय करायचं, म्हणजे काय डिसिजन नाही होता. तो ते आले दोघं घरी. मग असं सांगायला लागतो, म्हणतो मग मला पण आता UPSCचं करायचं. तर आम्ही म्हटलो करायचं ठीक आहे, पण आता पुण्याला तर आपलं कोणी राहत पण नाही, हॉस्टेलला राहायचं, परत सगळं खर्च पाहू आता कसं. म्हणजे आमच्या दोघांना खूप पैसे पडला आता पुण्याला कसं ठेवायचं याला. पण साथ म्हणजे देवाला साथ द्यायची कुठून देत होतो. मग ते नावले म्हणजे आमचे स्टुडंट्स होता, मग त्याचा रूम होता, मग तिथं त्याचं सोय झाली राहायची त्याची. मग तेव्हा त्यांनी तिथं केलं, म्हणजे असं त्याची सुरुवात अशी झाली. मग एकंदरीत मग त्याने- सरांना तुम्ही दिलेली साथ, हां, आणि सरांनी या सरांना स्टुडंटची पण भरपूर साथ गरीब भेटली. जनतेची जी मुलं आहेत त्यांना ते स्वतःचे समजून त्यांनी मुलांना केलेलं मोठंपण आणि त्यांना मिळालेल्या नोकऱ्या, त्यांचा झालेला विकास, आणि इनडायरेक्टली देवानी ही एक तुमच्या परिवारावर एक छाया केली. मग त्याने एक वर्ष हां, मी एक दोन्ही- वर्ष अभ्यास करतो तिथं, मग घरी केलं त्यांनी. दोन्ही मुलांना एक चांगल्या पदावर पोहोचवलं. तुमच्यावर असलेला एक आशीर्वाद म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही दोघंही धार्मिक आहात. तुम्ही दोघंही अल्लाह तालाच्या कृपेने हजला जाऊन आलात, आणि हजला जाण्याचा एखादा किस्सा? तर होतं मनात, पण आता सरांची सुट्टी आली ती आला असं चालायचं. सर म्हणायचे सुट्टीनंतर, ते सुट्टीनंतर, आणि योगा ते आला. मग सरांनी तयार झाले. मग तेच मी म्हणजे कुठं आला म्हणजे ते करायला लागला ना कुठंही म्हणजे आपल्याला बरोबर साथ देतो. मग काही त्यांच्या मनात आला का चला जाऊच मग आपण आता हे वर्ष करूनच. होईलचे सासरे सासू ते पण आमच्यासाठी म्हणजे ते म्हणजे तुम्ही जेव्हा म्हटले आम्ही तुमच्यासाठी तेव्हा येऊ. मग त्यांनी लावून धरलं, मग त्यांनी नंबरच लावून टाकला. मग योगा लागून गेला. ताईनी पण सुट्टी देऊन टाकली. मग सगळं झालं इथे आणि झालं. एकंदरीत तुमच्या आयुष्यामध्ये लय मोठं काम झालं ते पण आयुष्यात आमचे ते. कर्मवीर शंकरराव काळे साहेब असतील, त्यांचे शंकरराव काळे साहेबांमुळेच आमचं म्हणजे हां. ते मानावं लागेल. त्यांनी आम्हाला इथं काय सण काय शाळा पण व्यवस्थित चालावं त्यांची यांनी, सगळं व्यवस्थित तिथूनच सुरुवात झालं. तुमच्या आयुष्यामध्ये हां. तुम्ही मोठ्या मनाने मान्य करता की कर्मवीर हा शंकरराव मग काळे शंकरराव साहेबांचा काळे साहेब, सिंहाचा त्यांची वाटा पूर्ण फॅमिली, त्या त्यांचा खूप मोठा संस्थेचे संस्थेची- सध्याचे विद्यमान चेअरमन असतील चेअरमन, अशोकराव काळे, अशोक- आमदार आशुतोष दादा काळे साहेब, तसेच यांच्या सगळ्यांनी secretary सहवासानेच सौ आपण चैताली इथं ताई. नाव पण झालं सगळं. आपण आपल्या यांनी काहीच मोलाची नाही साथ करू शकत. तुम्हाला हां. मोलाची साथ भेटली त्यांची. पण मी असं ऐकलं की सर त्यावेळेस म्हणजे तयार नव्हते इकडे यायला. त्यावेळेस काळे साहेबांनी माझ्या मते तुमच्याशी चर्चा केली. हो, हे खरंच. आणि तो किस्सा सांगा तुम्ही आम्हाला. हा मग तेच आता झाला सुरू जायचं यायचं. आता तिथं तितकं शीतल पण सेटल होता. रमेशला तर माहित असते तिथं पण त्याचा असं- मुलगा आजारी होता, तो नव्हता. हां, त्यांचा मुलगा आजारी होता. मग ते थांबले होते दवाखान्यात. तर मग आलो, चला म्हणे जाऊ हे म्हणे साहेबांनीच बोलवलं. तर मी म्हटलं आता एवढं मोठे साहेबांनी आपल्याला बोलवलं आहे, गॅदरिंग होती. गॅदरिंग होती, चला जाऊ. तर आलो मग शाळेत. साहेब तर बसलेलेच होते वाट पाहत. मग बसलो. साहेब म्हणे आता यांचं तर सगळं झालेलं होतं, म्हणजे येणं जाणं बोलणं बिलणं, म्हणे माझ्याबरोबरच बोलायचं होतं. मग तुझी काय म्हणजे हे अपेक्षा इथं यायची असं. मी म्हटले साहेब आता तिथं तर सगळं म्हणजे व्यवस्थित शाळा होती, पण आता साहेब तुम्ही म्हणून राहिले तर मी तर काही नाही म्हणू शकत. आणि तुम्ही म्हटल्यावर मग कशाला आम्हाला मागं पाहायचं. ते म्हणे तुम्हाला नाही पगार भेटला तर मी कारखान्यातून देईन, पण काय तुझा विचार. मी म्हटले मग तुमच्या पुढं तर काय नाही म्हणू शकतो मी, आम्ही नाही येऊ. मग मी म्हटले मग ते यांना म्हटले ती तयार आहे. म्हणजे साहेबांचे विचार तेव्हा पहा, त्यांना माहिती आहे कुठं म्हणजे लेडीजच अडचण आणू शकते जेंट्सला. तेव्हा त्यांचे विचार तेव्हा कसे होते म्हणजे पहा. प्रगल्भ विचार. आपण त्यांच्या पुढं काहीच नाही ना, काही म्हणजे काहीच नाही होते साहेब. साहेबांशी चर्चा करून गेल्यानंतर तुम्हाला सरांना समजावून सांगावं लागलं की का जाऊ आपण तिकडे? नाही मग आपण यांना डिसिजन एकदा कोणाला शब्द दिल्यावर मग ते विचार करायचं प्रश्नच राहत नाही. ते माणसाला शब्द दिला एवढ्या मोठ्या माणसाला, मग विचारच नाही. आता जे होईल ते होईल असं. आणि यांची साथ. आणि आम्हाला यायचं म्हटल्यावर आमचे हाऊस मास्टर रमेश
थोरात सर, पवार सर, अजून ते भागडे सर, हे लोकांनी म्हणजे खूप मोलाची साथ दिली, सपोर्ट दिला त्यांनी. त्यांच्यामुळंच आम्हाला म्हणजे ते सगळं भेटलं. इथे सपोर्ट पण भेटला ना भरपूर यांचा. मुलं आणायचं यायचं खूप यांनी, हे लोकांमुळंच खूप. आणि कमी आमची हे हाऊस पिऊन आया, हे सगळ्यांचं मोलाचा साथ भेटला. मग ते मुलं शाळा वाढवायला हे लोकांचीच साथ होती. सर एकटे काय करणार होते. आणि इथं आल्यानंतर सरांना तिकडे जो कमी पगार होता समजा, तर त्याच्यात काही इकडे वाढ केली का आहे त्याच पगारावर तुम्हाला इथे पण स्ट्रगल करावं लागलं काही दिवस? इथं म्हणजे आम्हाला तेच प्रश्न होते. तिथे तिथल्यापेक्षा 3 पट जास्त पगार भेटला म्हणून आम्हाला म्हणजे खूप वाढ हे नाही करावं. इतका आनंद होऊन जातो माणसाला. इतका फरक पडतो म्हणजे पेमेंट वाढल्यावरच. आपण पुन्हा आपल्या कुटुंबाकडे येऊ. मला विचारायला आवडेल की मुलांमध्ये आता कसं असतं, आईवडिलांना मुलांचा कोणताही एखादा आनंदाची गोष्ट माहीत झाली किंवा एक चांगली खबर मिळाली की आनंद होतो. तसं तुमच्या घरांमध्ये तुमच्या एखाद्या मुलाची चांगली गुड न्यूज तुम्हाला कळाली, तो पहिला दिवस असा, पहिली गुड न्यूज ती कुणाकून, सोहेल दादाकडून कळाली की आपल्या दानी दादाची कळाली, आणि ती काय होती ते ऐकायचं आहे मला. आता पहिली गुड न्यूज तर दानिशची 17-18 वर्षी त्याला गव्हर्नमेंट जॉब लागला होता, ती होती. आणि दुसरी सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे सोहेलचं एक रिझल्ट, ते सगळ्यात मोठी म्हणजे आमची गुड न्यूज होती, सोहेलचा रिझल्ट. हां हां. मोठी गुड न्यूज. आणि त्याच्या अगोदर दानिशची आली. दानिशची पण होती, त्याच्यानंतर मग पण पहिली जास्त मोठी न्यूज तीच होती आमच्या आयुष्यात. आणि एवढी मोठी म्हणजे खूपच मोठी, तेव्हा आनंदच म्हणजे वेगळाच होता. आणि शाळेत असताना, मुलं शिकत असताना सगळ्यात अगोदर समजा एखाद्या खेळामध्ये म्हणा किंवा निकाल म्हणा एखादा चांगला, किंवा कुठेतरी एखादं मेडल मिळतं खेळल्यानंतर किंवा काही केल्यानंतर शाळेमध्ये, तर असं काही पहिलं? नॅशनल तर तसे मुलं होतच होते ना म्हणजे. ते तर आता ते कसं झालेलं आहे, त्याची सवय झालेली होती आम्हाला. आमची नॅशनल आता सवय झाली होती. दिल्ली सरांना आता मी यांच्या कोचपासून यांच्याबरोबर राहते, मग ते नॅशनल हॉकी आहे ते सवय म्हणजे रुळलं होतं आम्ही याच्यात. असं त्याचं एवढं हे नाही वाटायचं. म्हणजे सर एवढे चांगले खेळाडू होते. मग त्यांचा शिष्य रमेश तो चांगला ते म्हणजे कोच झाला. मग ते आम्हाला सवयच लागली होती, जितायची सवय लागली होती आम्हाला ती. मॅडम तुम्ही सरांना खेळायचे तेव्हा एकदम बारीक होते सर. मॅडम तुम्ही, आम्ही तुम्हाला आज जवळून बघतो, तुम्ही सरांची एक सावली म्हणून काम करता. त्याचबरोबर सरांना एक डायरेक्टर म्हणून तुम्ही काम करता, डायरेक्टर म्हणून. बरोबर. हां, आणि सर कुठं चुकले असेल तर सरांना सांगता बी तुम्ही. पण असं आमचा विषय नाही की सटकवलं समजा त्यांच्या भाषेमध्ये, तर तुम्ही एक काळजी करता का त्या माणसाची, की त्या माणसाला फील काय आलं असेल. आणि एका बाजूनं सरांनी सटकवलं असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्या एक दयाळू अंतकरणाचं एक उदाहरण देता आणि त्याला तुम्ही थोडंसं सेट करता, मग त्याच्यातून तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करता. एक तुमचा गुण सर्व दर्शकांना सांगायला आम्हाला आवडेल की ते तेवढ्या दयाळू अंतकरणाचे आहेत आणि सर्व त्यांची लहान मोठ्यापासून त्यांना ती एक सावली म्हणून ते काम करत असतात. म्हणजे एखादा व्यक्ती चुकला, त्याला जर सर बोलले तर मॅडम लगेच त्याला पुन्हा समजावून सांगतात. हां, बऱ्यापैकी सरांकडून सटकून गेलेले लोक मॅडमचा आसरा शोधण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. एवढं मात्र. आणि माझ्या असं लक्षात येतं की सर पण जरी बोलले तर ते तेवढ्या पुरतंच बोलतात, नाही दुसऱ्या क्षणाला सर सुद्धा त्याला, त्या व्यक्तीला लगेच समजावून सांगतं की हे असं नको. सरांना ते खडतर आणि स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे, ते तसं वाटतच ते. परंतु स्वभावाचे विविध पैलू आहेत त्यांचे. ते सरांकडे जाऊया. एवढं सगळं करत असताना तुम्ही शाळा सांभाळायचे, तिकडे अशोक पब्लिक स्कूल असो किंवा इथे गौतम पब्लिक स्कूल असो, हे सर्व सांभाळत असताना तुम्हाला घरी देण्यासाठी तर वेळ कमी होता तुमच्याकडे आणि घरात काही मदतही होत नव्हती. तर अशी थोडीसं काळजी तुमच्या डोक्यात कधी की बुवा आज मला बघायला पाहिजे किंवा मुलांच्या जाऊन? तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर मला आज तागायत ती काळजी करायची वेळ नाही आली. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, तर जेव्हा आता मुलं बाहेर होते शिकायला त्यावेळी थोडी काळजी लागायची. पण इथं अशोक पब्लिक स्कूलमध्ये किंवा गौतम पब्लिक स्कूलमध्ये मी काळजी केली मुलांची, आजचा दिवस मला अजून बी आठवत नाही. कारण सगळं काही तीच बघायची, पैसे तिच्याकडेच राहायचे.
आणि तिला जे पाहिजे ते आणून देणारे राहायचे, ते सगळं व्हायचं. तो अशी खास काळजी मला कधीच ती वेळ आली नाही. ती इथून पुढे बी येऊ नये आणि तुमच्या सारख्यांना बी ती येऊ नये अशी मी परमेश्वराची फार प्रार्थना करतो. अशी जर साथ लाभली तर मित्रांनो नक्कीच कोणताही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. घरातून जर अशी खंबीर एवढी साथ जर लाभली. कौटुंबिक एक जिव्हाळ्याची जर आपण गोष्ट केली मॅडम, तर आम्ही रिसेंटली एक उदाहरण पाहिलं. सरांचे बंधू, लहान बंधू आजारी पडले होते, त्यांना छातीमध्ये त्रास होत होता आणि त्यांना ॲडमिट केलं होतं. त्या पिरियडमध्ये आम्ही तुमच्या दोघांचीही घालमेल पाहिली हो. आणि तुमची त्यांच्याबद्दलची असलेली जी प्रेम आहे ते आम्हाला दिसलं. तुम्ही त्यावेळेस गौतम पब्लिक स्कूलशी एवढे अटॅच असताना तुम्ही बऱ्याचदा नाशिकला जायचे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची. इव्हन त्यांना ॲडमिट करण्यापासून तर त्यांना डिस्चार्ज मिळण्यापर्यंत तुम्ही त्याच एक व्ह्यूमध्ये होते, त्याच ॲटमॉस्फिअरमध्ये होते. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचे जे सरांचे जे बंधू आहे, तुमचे दीर आहे, त्यांना मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढल्याचं असं आम्हाला एक जाणीव झाली. त्याबद्दल तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही हे जे कुटुंब आहे, तुमचे चुलत निलत दीर आणि ते सगळे आम्ही बघतो की खूप एकदम फ्रेश माइंडने राहतात आणि याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे? यांना एक संध ठेवण्यासाठी फॅमिलीला स्नेहाचे संबंध तुमचे जे आहेत, एकमेकांची काळजी घेणं असेल. आता त्याच्यात एकमेकांची काळजी घेणं संबंध असं आहे. आता 1 वर्ष मी घरी राहिले, त्याच्यात परत तेच विषय येतो. मग याला छोटे छोटे होते तेव्हापासून त्यांना माझ्याकडून आधारयुक्त म्हणजे हे प्रेम आहे आणि मग आपल्याला पण मग त्यांना लहान आहे म्हणून ते हिशोबाने ठेवावं लागतं, ते हिशोबाने प्रेम द्यावं लागतं ना, असं होतं ना. ते त्याच्यामुळे जुळून घेतात. आमचे सासू सासरे होते, चुलत सासू होती, पण कुटुंबात एकत्र राहिल्यामुळं आम्हाला एकमेकांवर त्याचं प्रेम झालेलं होतं. आणि त्यांना माझी मोठी भावजाई आहे, म्हणजे ते आधारयुक्त ते राहायचे. मग आपल्याला पण त्यांना तेव्हा प्रेम द्यावं लागायचं. आपण मोठे घरात सगळ्यात, आपण ते मनाला समजून घ्यायला पाहिजे ना, आपण सगळ्यात मोठे, आपल्याला तसं त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. थोडाफार इकडे तिकडे झाला तरी आपल्यालाच ॲडजस्ट, मोठ्यालाच ॲडजस्ट करावं लागतं. आता होतो थोडाफार तर चालतो. आणि त्याच्यामुळेच मग आपण एकत्र राहिल्यामुळे तो जिव्हाळा जो राहतो, त्यावेळेस माणूस समोरचा कोणी आजारी पडलं तर थोडंसं मनातून तुटतं. निश्चितच मॅडम, आता ह्या इंटरव्ह्यूमधून बरेचसे लोक प्रेरणा घेतील आमच्यासारखे. तर एकंदरीत तुम्ही या दर्शकांना एकंदरीत काय सांगू इच्छिता बघ, जेणेकरून नवऱ्या सगळं जे ॲटमॉस्फिअर असतं बुवा ते एकदम आम्ही बघतो, तुम्ही एकदम दोघंजण बसलेले असतात, चर्चा चालते, हसी मजाक चालते. तुम्ही एकंदरीत जे दर्शक आहे त्यांना काय असा संदेश द्याल की जेणेकरून जे घरातले ॲटमॉस्फिअर थोडं रिलॅक्स होईल? आता बघतो आपण खूप टाईट वातावरण असतं, नवरा बायको संग बोलत नाही, बायको नवरे संग बोलत नाही. एक असं थोडंसं एक थोडा सल्ला दिला तर बरं होईल बुवा असं मला वाटतं. तुम्ही हेच दिन प्रत्येक नवरा बायकोला हे बघा, नवऱ्याने नवऱ्याच्या हिशोबाने घरच्या लोकांबरोबर व्यवहार ठेवायला पाहिजे. बायको हिशोबाने त्याचं सगळं व्यवस्थित करायला पाहिजे, त्याला कमी पडून द्यायची नाही. आणि बायकोची याला म्हणजे घरचे यांना पण काही त्याचं मान त्यांना ठेवायला पाहिजे. आणि मग त्याने होतच नाही ना, ते असं वाईटपणा होतच नाही ना. आणि बायकोने पण समजून घ्यायला पाहिजे का हे तिचे सगळे नातेवाईक म्हणजे आपण त्यांना आपलेच समजून सांभाळायला पाहिजे. आपण आता हे घरात आले म्हणजे आपलेच आहे सगळे, तसं त्यांना मान द्यायला ज्याच्या त्याच्या मानाने त्यांनी राहायला पाहिजे घरात. मग कधीच वाद होत नाही. आता सासू वाईट बोलली तरी त्याच्या फायद्यासाठी, ते आपल्याला नंतर कळतं का ते वाईट का बोलत होती, त्याचा आपल्याला फायदा का होत होता हे विचार करायचं कधी पण. एकमेकांचा आदर करणं, सन्मान. दर्शक आपल्याला सांगण्यास खूप आनंद वाटतो की ज्यांची आपण आज मुलाखत घेतोय त्यांचं गाव आहे जाफराबाद, श्रीरामपूर तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील. आणि त्या गावच्या ते एक आदर्श सरपंच राहिलेले आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी असं उत्कृष्ट असं गावासाठी काम केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने 2015 साली त्यांना आदर्श माता पुरस्कार सिने अभिनेत्री त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सोहेल शेख ज्यावेळेस DYSP म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती 2015 साली, त्याच साली माननीय रईसा मॅडम यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि तो पुरस्कार त्यांना सिने अभिनेत्री जयपर्दा यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात, त्या महिला दिनाच्या एक मुहूर्तावर औचित्यावर तो पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
तर ती एक आठवण आम्हाला ऐकायला आवडेल मॅडम. तेव्हा कसा अनुभव होता तो? जयश्रीताई हां राजश्री ससाणे. त्यांनी म्हणजे केला का आता तुम्ही या सरांना सांगितलं तर त्यांना मॅडमला करू आपण पुरस्कार देऊ म्हणे त्यांना. तेव्हा आनंद म्हणजे वेगळाच होता. आता पुरस्कार म्हटल्यावर आपल्याला वाटलं आपण तसे आहे का नाही एवढे म्हणजे पुरस्कार घेण्यासाठी खूप आनंद झाला होता. पण ते आणि त्याच्यात आमच्या तालुक्यात म्हटल्यावर अजून आनंद. एवढ्या तालुक्यात एवढे लोकांमध्ये म्हणजे पुरस्कार भेटणं सोपं नाही ना. एवढे श्रीरामपूर तालुक्यामधून 5च महिला काढल्या होत्या तिने पुरस्कारासाठी. पडदा माझी आवडती इतकी लहानपणाची हिरोईन होती आणि त्याच्या हाताने मला पै भेटला. ते वेगळाच आनंद होता मला. एकदम समक्ष त्याच्याबरोबर भेटणं झाला, बोलणं झाला. पुरस्कार कुठे मिळाला होता तो? श्रीरामपूरला. श्रीरामपूरमध्येच मिळाला होता. आणि जयप्रदाशी काही संवाद या निमित्ताने तुम्हाला हा साधलं. मी ते म्हटले ना तुम्हाला, मी लहानपणी तुमचे इतके पिक्चर पाहत होते. मी म्हटले ना आता तुमच्या हाताने मला पुरस्कार भेटू राहिला आहे. माझा आनंद वेगळाच आहे. समोर समोर पाहिल्यावर मला असं वाटून राहिलं मी तुमच्या समोर उभी आहे. त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो? सगळेच त्यांचे मी चित्रपट सोडायचेच तिच्या. एक पण चित्रपट ते सोडायचे तिचे. आणि तेच मला म्हणजे पुरस्कार द्यायला हे बघा ना योगायोग. नक्कीच भाग्यशाली जोडपात की तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि अशाच पूर्ण होत राहो अशी भगवान चरणी आम्ही सर्वच प्रार्थना करतो. ज्यावेळेस तुमची जाफराबाद गावचे तुम्ही एक सरपंच म्हणून काम केलेले आहे, तर ज्यावेळेस तुमची सरपंच म्हणून नियुक्ती झाली होती त्यावेळेस एक सरपंच पद आणि एक गृहिणी ते तुम्ही कसं समायोजन केलं होतं थोडक्यात? सर इकडे जॉब करत होते त्यावेळेस मग तुम्ही गावाला न्याय कशा पद्धतीने दिला? तर सरपंच झाले तर तेव्हा तर आमचे 2-3 चुलत सासरे वगैरे हे तर सगळे पॉलिटिक्स म्हणजे याच्यात होतेच. त्यांचं सपोर्ट होतंच म्हणजे आम्हाला. आणि त्यांनीच म्हणजे सुचवलं की आपल्या घरात करायचं तर ईसाला सरपंच करायचं. म्हणजे सगळ्यांची तीच होती की तिलाच करायचं सरपंच. मग आता केलं तेव्हा तर मला म्हणजे कशाचं सरपंच बद्दल काहीच माहिती नाही जेव्हा केलं तेव्हा. पण मीटिंग अटेंड करायला जायचे, ग्रामसेवक वगैरेवर बोलून मग तो कधी घरी यायचा म्हणजे समजून सांगायचं असं. आणि आम्हाला तसं दुसरं काही मग रस्त्याचं काम, पाणीची टाकी वगैरे भरपूर काम झाले ते आमच्या काळात म्हणजे ते टायमाला. आणि बाकी तर ते आमचे सगळे सासरे वगैरे ते गावाकडे राहायचे सपोर्टिव्ह. मग मीटिंगला जायचं तेव्हा दानिश होता 3 वर्षाचा. तो माझ्यावर मीटिंगला यायचा, मी एकटीच जायचे. मी तो बरोबर तिथं म्हणजे मध्ये ते करत राहायचा मध्ये लहान मुलांसारखा. दर महिन्याला मी दानिश जायचे मीटिंगला, बसने जायचे आम्ही. तुम्ही मग बिनविरोध सरपंच झाले होते का? अख्खे गावाचा म्हणजे आमच्या घराचे सगळे फॅमिलीचा सपोर्ट हेच होता का तिला करायचं. सर तुमच्या घरातून पहिली सरपंच सदस्य सगळे राहून गेलेले पण सरपंच पहिली महिला. मग गावात काम करत असताना काही अनुभव? कारण की सरपंच असलं म्हणजे गावातल्या बऱ्याच अडचणी असतात, मग लोक घेऊन येतात, त्या मांडतात, तर मग त्या सोडवताना काही अशा अडचणी जाणवल्या का? नाही तेसाठी तर कसं मी तेच म्हणते तुम्हाला, सरपंच तर मी झाले होते त्याचा नाही प्रश्न. पण त्यासाठी आमचे तेव्हा म्हणजे गावात आमचे चुलते वगैरे सगळे राहायचे आणि ते हँडल करायला तेच त्यांचं मार्गदर्शन म्हणजे जास्त काही हे नाही आला त्याचं मार्गदर्शन मिळायचं होतं. मार्गदर्शन त्यांचं राहायचं ना. मॅडम असा एक प्रश्न आहे की तुम्ही जर का तुमचं माहेरकडचं जर जीवन जर तुम्ही बघितलं तर तुमचं एक अल्लाह ताला आणि एक अल्लाह तालाच बस, तुमचे बाकीचं काही विषय नव्हता. ज्यावेळेस तुम्ही लग्न करून आल्यानंतर मग सर कसे एक प्राचार्य म्हणून त्यांना सर्वधर्म समभाव त्यांची एक आयडिओलॉजी अशी होती. गणपती बसला तर गणपतीच्या उत्साहात ते मग्न होतात, ख्रिसमस असेल तर ख्रिसमसमध्ये ते तेवढ्याच उत्साहाने मग्न होतात, आंबेडकर जयंती असेल तर तेव्हा सुद्धा तेवढ्याच उत्साहाने. मग असे समायोजन करत असताना मग क्लॅशेस झाले का? तुम्ही म्हणते तुम्ही असं त्यांना आडवे झाले नाही का आपला अल्लाच आहे बा फक्त, आपण असं करायला नको, तुम्ही एवढे कशाला इन्व्हॉल्व होता असं काही? नाही तसं तरी बघा आमचा अल्लाह सुद्धा हेच म्हणतो ज्याचे त्याच्या हिशोबाने ज्याचं ते धर्म पाळायलाच पाहिजे. आता ते आपण शाळेत आहे त्यांना ते इन्व्हॉल्व करावंच लागेल तर ते करावं लागेल. मनात तर अल्लाच आहेच ना, मनात आहे आपला देव तर तेच आहे, आपण ते मानणार. पण सगळ्यांचे देव पण ते म्हणजे त्यांचे आदर करायलाच पाहिजे ना. आज थोडी त्यांच्यावर विद्यार्थ्यांवर तेवढं करायलाच पाहिजे ना, संस्कार झालेच पाहिजे. ज्याचे त्याच्या धर्माचे ज्याच्याकडे संस्कार व्हायलाच पाहिजे. सरांना काय वाटतं याच्याबद्दल? हाच प्रश्न. शिक्षक म्हटल्यानंतर तिची जबाबदारी काय? हे बघा, ज्याचा त्याचा धर्म ज्या त्याला प्यारा असतो, परंतु कोणत्याही धर्माला कोणालाही नाव ठेवणं किंवा कमी लेखणं
हे शोभनीय नाही आहे. प्रत्येक धर्माचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता का भारत हा 17 पगड जातीचा देश आहे, मग 17 पगड जाती आल्या म्हणजे 17 देव आलेच. मग ते मानतात, मग ते मानतात म्हणून आपण त्या देवाला नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सगळ्यांच्या तुम्ही सगळ्या देवाचं सगळ्या धर्माला मानलं पाहिजे आणि सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जरा बरोबर जर नांदले तर आपला देश सुजलाम सुफलाम होणारच आहे. आणि याची हल्ली फार गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन या बाबतीत काम केलं पाहिजे. आपण आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक आदर्श महिलेचा आपण मुलाखत घेतली आणि त्यांची घरगृहस्थी आणि त्यांनी त्यांच्या पतीला दिलेली जी साथ आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं. तर उद्या महिला दिन आहे आणि जाता जाता आपण पुन्हा माननीय प्राचार्य नूर शेख सर यांच्याकडे जाऊया. बघा, उद्या आपला जागतिक महिला दिन आहे. या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व महिलांना आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय अशोकरावजी काळे, आमदार विश्वास आशुतोषजी काळे साहेब आणि चैतन्यताई काळे आपल्या सचिव यांच्यातर्फे आणि सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरतर्फे सर्वांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी महिलांचा आदर करावा, महिलांचा सन्मान करावा एवढंच मी संदेश देण्याचा प्रयत्न केला. दर्शको, आपण आज एक आदर्श महिला म्हणून आपण आज रईसा मॅडम यांची मुलाखत या ठिकाणी ऐकली आणि त्यांनी आपला अनमोल वेळ आपल्याला या ठिकाणी दिला. त्याबद्दल मी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच शाळेचे प्राचार्य श्री नूर शेख यांनी अनमोल वेळ या ठिकाणी दिला आणि आपलं मत या ठिकाणी प्रामुख्याने मांडलं. त्याबद्दलही त्यांचे मी चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करतो. शाळेचे डिसिप्लिन इन्चार्ज श्री पटारे सर यांनी या ठिकाणी आपला वेळ दिला आणि आपलं अनमोल असं मत या ठिकाणी मांडलं त्यांनी. त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो. शाळेचे प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबळ सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये रारीने भाग घेतला आणि प्रश्न काही विचारले त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इंग्रजी विषय शिक्षक श्री गांगुडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या मुलाखतीचा एक भाग बनले. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी गुड नाईट म्हणून ही मुलाखत या ठिकाणी संपवतो. सर्व दर्शकांना विनंती की त्यांनी मोठ्या प्रमाणात चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद. सरांनी आज निवेदकाच्या भूमिकेमध्ये मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आज त्यांनी खऱ्या अर्थाने एक निवेदकाची भूमिका उत्तम बजावली आणि चांगल्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मॅडमकडून मिळवली. त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सोनवणे सरांचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच शाळेचे प्राचार्य नूर शेख सर यांचे आभार मानतो. डिसिप्लिन इन्चार्ज रमेश पटारे सर, प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबळ सर आणि हाऊस मास्टर श्री गांगुडे सर यांचे आभार व्यक्त करतो की मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलला मोठा वेळ दिला. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.